बीड तालुक्यातील लिंबगणेश परिसरात 2 दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे पोखरी घाट येथील शेतकऱ्यांच्या कलिंगड पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। आता या घटनेची पाहणी करण्यासाठी आज आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह तहसीलदार चंद्रकांत शेळके व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। शेतकऱ्यांनी सांगितलंय की 1.5 एकर क्षेत्रावर सुमारे 1.5 लाख रुपये खर्च करून कलिंगड लागवड करण्यात आली होती। गेल्या वर्षी याच पिकातून सुमारे 4.5 लाखांचं उत्पन्न सुद्धा मिळालं होतं। मात्र या वर्षी ऐन बहरात आलेले पीक गारपिटीमुळे पूर्णपणे वाया गेले। या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आज या कलिंगडच्या प्लॉटमध्ये माझा गेल्या वर्षी पण ह्याच ठिकाणी 1.5 एकरचा कलिंगडचा प्लॉट होता आणि या कलिंगडच्या प्लॉटसाठी साधारणतः मला 1.5 ते पावणे 2 लाख रुपये खर्च आला आहे। आता पाठीमागच्या वर्षी पण मी ह्या सीझनमध्ये मार्च एप्रिलमध्ये ह्या प्लॉट घेतला होता। त्या प्लॉटला मला 1.5 लाख रुपये खर्च होता आणि 4.5 ते 5 लाख रुपये मला उत्पादन भेटलं होतं। पण ह्या काल परवाच्या गारपिटामुळे म्हणजे गारामुळं आज माझा प्लॉटमधील गारा पडल्यामुळं प्लॉट सेटिंगमध्ये असताना ही सारे असं फुलं बारीक बारीक फळं आणि पानंसुद्धा फाटलेले आहेत। त्याच्यामुळं इतकं आज अडचणीत आहे मी काय करावं हेच कळत नाही। आणि ह्या प्लॉटमुळं आता माझा 1.5 लाख रुपये खर्च झाला आहे आणि आता हाती काही लागण असं भरोसा नाही। तरी माझी महसूल प्रशासनाला आणि तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे की इतक्या उन्हाळ्या दिवसात इतकं रात्रंदिवस कष्ट करून आमच्यासारखे तरुण शेतकरी शेतीत उतरून जे काय शेती पिकवतात आणि ह्याच्यात जर नैसर्गिक आपत्ती किंवा नैसर्गिक संकटातून शेतकरी पार कोलमडत चाललेला आहे, तरी माझी एक विनंती आहे की आम्हाला ह्याचं नुकसान भरपाई भेटावी। काय नाव? दादासाहेब खिल्लारे, पोखरी घाट, तालुका जिल्हा।